आत्ता मी एका लग्नामध्ये गेले होते. तिथे मला एक सद्गृहस्थ भेटले. म्हणाले, "नमस्कार ताई." मला असं वाटलं पहिल्यांदा की मागे कोणाला तरी नमस्कार करत असतील, म्हणून मी मागं वळून बघितलं. तर म्हणाले, "नाही नाही, तुम्हालाच नमस्कार करतोय." तर मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना म्हणाले की आपण एकमेकांना ओळखतो का? तर म्हणे, "नाही नाही, तुम्ही मला नाही ओळखत, पण मी तुम्हाला ओळखतो." तर मला आश्चर्य वाटलं की हे मला कसे काय ओळखतात? तर म्हणाले की मी तुमचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघत असतो आणि त्यामुळे मी तुम्हाला पटकन ओळखलं. तुमचे मला व्हिडिओ खूप आवडतात आणि खूप माहिती त्याच्यामध्ये छान तुम्ही सांगता आणि म्हणूनच मला असं वाटलं की आज तुमच्याशी माझी समस्या बोलावी. तर आपण थोडंसं बाजूला बसूयात का? लग्न नुकतंच लागून गेलं होतं आणि जेवणाच्या पंक्ती बसायला बराच वेळ होता. मीही हा विचार केला की ठीक आहे, एखाद्या माणसाला जर आपली मदत होत असेल, बोलावंसं वाटत असेल, तर आपण बोलायला काहीच हरकत नाही. म्हणून मी त्यांना म्हणाले की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, बोलूया आपण. म्हणून आम्ही तिथे बसलो एका बाजूला. मी त्यांना विचारलं की म्हटलं, तुम्ही कुठे राहता? तर म्हणे, मी इथेच राहतो. म्हटलं, तुमच्या घरचं कोणीच नाही का आलं लग्नाला? तर म्हणे, नाही, मी एकटाच असतो. तर मी त्यांना विचारलं, मग पत्नी वगैरे? तर म्हणे, नाही, पत्नीला जाऊन माझ्या 4-5 वर्ष झाली. मुलगा सून माझे असतात, ते वेगळे राहतात, मी वेगळा राहतो. जरा खटकलं आणि आश्चर्यही वाटलं की मुलगा सून हा एकटाच माणूस, एक माणूस कोणाला जवळ होत नाही, नाही का? पण काय हरकत होती एकत्र राहायला? काही कळलं नाही मला. मग नंतर तो सद्गृहस्थ बोलता झाले ते मला म्हणाले की माझं घर आहे स्वतःचं आणि तिथे मुलगा आणि सून राहतो आणि मी इथे भाड्याच्या घरात राहतो. मला जरा ते आवडलं नाही. मी त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात का राहत नाही? तुम्ही भाड्याच्या घरात का राहता? तर म्हणाले की काही म्हणजे पत्नी गेल्यानंतर काही दिवसांनी मुलांनी माझ्याशी कटकट करायला सुरुवात केली, भांडण करायला सुरुवात केली. त्याला माझ्या काही गोष्टी आवडेनाशा झाल्या आणि पत्नीच्या सांगण्यावरनं काही प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली, पण ते राहतं घर मात्र माझ्या नावावर आहे. मग काही प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली आणि राहतं घर माझ्या नावावर ठेवलं आहे. पण तरीसुद्धा तो मला म्हणाला की आता आम्ही इथे इतके वर्षापासून राहतोच आहे, तर आता आम्हीच इथे राहू. त्यामुळे मग आता कुठे भांडण करणार? म्हणून ताई म्हणे, मी माझं घर भाड्याने वेगळं घेतलं. मला कुठे सामान म्हणे जास्त लागतं. पण काय होतं माहिती का, ह्या सद्गृहस्थांचा जो काही हेतू होता, खरोखरच ते खूप शांत आणि सात्विक स्वभावाचे मला वाटले की भानगडी नकोत म्हणून ते वेगळे झाले. पण त्या घरामध्ये त्यांचा खरं तर हक्क आहे. मी त्यांना म्हणाले की तुम्हाला त्या घरात राहण्याचा हक्क आहे, तुम्ही त्या घरात हक्काने जाऊन राहू शकता आणि मुलांना आणि सुनेला सांगू शकता की मी इथेच राहणार, तुम्हाला माझ्यासोबत राहायचं तर राहा, नसेल राहायचं तर सरळ चालायला लागा, असं तुम्ही सांगू शकता. पण त्याला त्यांनी काही ते बोलले नाही, त्यांनी मौन पाळलं. त्या मौनातनं मला जे समजायचं ते मी समजले. मग मी त्यांना विचारलं की म्हटलं, मग आता माझी तुम्हाला काय मदत हवी आहे? तर म्हणे, मला असं हवं आहे की मुलगा आणि सून हे दोघंही म्हणे मला त्यांनी सांभाळावं असं मला वाटतं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला हेच तर मी सांगते आहे की तुम्ही तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सांभाळावं त्यांनी असं जर वाटत असेल, तर तुम्ही त्यांना सरळ स्पष्ट सांगा की मी इथे राहणार आहे आणि मी याच घरात राहणार आहे. तुम्हाला इथे राहायचं असेल तर राहा, नसेल तर बघा. आणि त्यांना तुमच्या घराची गरज आहे म्हणून ते या घरातनं बाहेर जाणार नाही. ते इथेच राहतील आणि तुम्हालाही सांभाळतील. आणि त्यांना स्पष्टपणे सांगा की या घरात जर माझ्या राहायचं असेल आणि माझी ही प्रॉपर्टी जर तुमच्या नावावर नंतर करून हवी असेल, तर तुम्हाला मला सांभाळावं लागेल. कारण कायद्याने सुद्धा आता हे बंधनकारक झालेलं आहे की मुलांनी जर त्याला प्रॉपर्टी आईवडिलांची हवी असेल, वडिलांची प्रॉपर्टी हवी असेल, तर त्याला त्याच्या वडिलांचा, आईचा सांभाळ शेवटपर्यंत करावा लागेल. आणि कुठलाही मुलगा स्वतःच्या आईवडिलांच्याच घरात राहत असून त्यांना घराच्या बाहेर काढू शकत नाही. अलीकडे दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे की वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलगा हक्क सांगू नाही शकत. मी त्यांना म्हणाले की तुम्ही स्वतः त्या घरात जाऊन राहा. आणि त्याला ते मात्र थोडेसे घाबरत होते, म्हणत होते की रोज कटकटी होणार ताई. मग त्याच्यापेक्षा म्हणलं, मग कटकटी होणार म्हणून जर तुम्ही घाबरत असाल तर मग त्याला कुठलाच पर्याय नाही. कारण तुम्ही कुठल्याही वकिलाकडे गेलात तर तुम्हाला हे असंच ऐकायला मिळणार आहे की तुम्ही तिथे जाऊन राहा, ह्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आणि तुम्ही त्यांना स्ट्रॉंगली उत्तर द्या ना. आता म्हणे, मी 70 वर्षाचा आहे, मी त्यांना कसं सांगणार, मी त्यांच्याशी कसं भांडणार, कशी कटकट करणार? हा मोठा प्रॉब्लेम वृद्धांचा असतो. वृद्ध हे नाही म्हणलं तरी थोडेसे हतबल झालेले असतात, वयस्कर झालेले असल्यामुळे त्यांचे नाही म्हटलं तरी अवयवांचे प्रॉब्लेम सुरू झालेले असतात, शरीराचे प्रॉब्लेम सुरू झालेले असतात, बरेचसे त्यांना आजार सुरू झालेले असतात. आणि ह्या वयामध्ये त्यांना मुख्यतः कोणाच्या तरी आधाराची गरज असते आणि हे मुलांना आणि सुनांना कळत नाही.
आणि ते कळवून देणं हे आपलंच कर्तव्य आहे. आणि आपण जर असे हातपाय गाळून बसलो तर कसं होणार? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही तिथे जा, स्ट्रॉंगली राहा आणि त्यांना स्ट्रॉंगली हे ऐकवा की हे माझं घर आहे आणि मला इथून तुम्ही बाहेर काढू शकत नाही आणि तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल. आणि कायद्याने हे असं असं बंधन आहे. तुम्ही एखाद्या वकिलाला भेटा, त्याचा सल्ला घ्या आणि तुम्ही कायद्याचं दार ठोका ना, तुम्हाला नक्की न्याय मिळेल तिथे. मी त्यांना खूप समजावलं आणि मी त्यांना सांगितलं की आपल्या स्वतःचं हक्काचं जे घर आहे ते कधी सोडायचं नाही. त्यावर त्यांचं उत्तर होतं, माझा नटसम्राट झालाय ताई, काय करू मी? नटसम्राट झालाही नाही म्हटलं, तुम्ही नटसम्राट करून घेतलाय स्वतःचा. नटसम्राट हा पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर या सिनेमात पण त्यांनी दाखवले बघा. कावेरी सांगत असते की तुम्ही जेवणाचं ताट द्या एक वेळ, पण बसायचा पाठ कधीही देऊ नका. पण तो संपूर्ण स्वतःची प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करून टाकतो. कावेरी तर निघून जाते आणि नंतर मला कोणी घर देतं का हो घर, असं म्हणत तो नटसम्राट आयुष्यभर फिरतो आणि त्याचा अंत शेवटी कुठे होतो हे सगळ्यांना माहीतच आहे. मग आपला नटसम्राट होऊ द्यायचा का आपण? तर तसं व्हायला नको हवं असेल तर आपण काय करायला पाहिजे? आपली जी प्रॉपर्टी आहे ती आपली मालमत्ता आहे, आपल्या म्हातारवयातली ती पुंजी आहे. आपल्याला काहीच नाही तर त्याचाच फक्त आधार असतो आणि तो आधार आपण मृत्यूपत्राने मुलांच्या नावे करून द्यायचा किंवा नाही हे आपल्या हातात असतं. आणि म्हणून हे घर आपलं आहे, ही प्रॉपर्टी आपली आहे, तेव्हा त्या मुलांनी आपला सांभाळ केला पाहिजे. हे त्यांना जाणवलं पाहिजे, जाणवून दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि त्याशिवाय त्या मुलांना कळत नाही आणि सुनांना कळत नाही. आपण जर पहिल्यापासून लेचीपेची राहिलो, आपण जर पहिल्यापासून गरीब राहिलो, आपण जर पहिल्यापासून आपल्यामध्ये स्ट्रॉंगनेस नाही असं जर त्यांना दाखवलं तर ते मुलं तशीच वागणार आहेत. मग चूक कोणाची, मुलाची की सुनेची की आपली स्वतःची? तर आपली स्वतःची. बघा कसं असतं माहिती आहे का, लहान बाळाला आपण बोट धरून चालवतो, हो की नाही? ते आपण चालवू तसं ते चालतं. मधून मधून आपण त्याचं बोट सोडतो. का सोडतो? कारण बोट सोडल्यानंतर तो चालू शकतो की नाही हे आपण बघतो, बरोबर? तसंच मोठेपणीसुद्धा मुलाचं बोट आपण काही विशिष्ट काळापर्यंत धरायचं असतं, पण त्याला आपलं बोट धरू नाही द्यायचं कधीच. त्यांनी आपल्या मनगटापर्यंत नाही पोचलं पाहिजे. याची काळजी कोणी घ्यायची असते तर ती आपण स्वतःच घ्यायची असते. आपलं जे काही आहे ते आपल्या स्वतःसाठी आहे. आपल्याला उद्या आजारपण आलं, आपल्याला काही मोठा आजार झाला तर मग काय? तर अशा वेळेला आपल्याजवळ आपली पुंजी असणं ही खूप गरजेची असते. कुठला आजार केव्हा होईल हे काहीच सांगता येत नाही. त्या सद्गृस्तांचं हे म्हणणं होतं की मी काय ताई, मी तर काही दिवस राहीन आणि जाईन, आता काय 70 आहे, पण मला सांगा का हो तुमच्या कपाळावर लिहून आलेलं असतात का तुम्ही? ईश्वराने तुमच्या कपाळावर लिहून पाठवलेलं असतं का तुमचं इतकं आयुष्य आहे? असं नाही पाठवलेलं असतं ना. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य किती आहे तुम्हाला माहीत नसतं, पण तुम्ही आयुष्य कसं जगता, किती जगता, ह्यापेक्षा तुम्ही आयुष्य कसं जगता ह्याला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून ते आयुष्य जर चांगलं जगायचं असेल तर तुम्ही स्ट्रॉंग मनाने जगायला शिका. मी म्हातारा आहे, मी वृद्ध आहे, आता मग भांडणं कशाला, कटकट कशाला, म्हणून मी दूर झालो, ह्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं नाही. आपला जो हक्क आहे तो आपण मिळवायचा आणि तो आपण जतन करायचा. आणि तो जतन करत असताना त्याची जाणीव मुलांना करून द्यायची आणि सुनेलाही करून द्यायची. त्यांचं असं म्हणणं होतं की माझा मुलगा आत्तापर्यंत मला कधीच उलटं बोलला नाही. माझी बायको होती तेव्हाही आम्ही एकत्र राहत होतो, पण तेव्हाही मुलगा कधी बोलला नाही. पण जशी बायको गेली त्यानंतर मात्र मुलगा मला बोलायला लागला आणि मला सारखं असं वाटतं आहे की माझी सून काहीतरी त्याला सांगते म्हणून तो करतो. तो सुनेच्या शब्दामध्ये आहे आणि सुनेचं मला काही कळत नाही, कारण सून आमच्याशी वरवर गोड बोलते पण आतून काहीच कळत नाही ती काय करते. त्याच्यामुळे नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही. मी त्यांना म्हणलं सून आणि मुलगा ते कसे वागतात, का वागतात, कशासाठी वागतात ह्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये स्वतःला जाऊन राहायचं आहे, दॅट्स इट. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात जाऊन राहा. तुमचा हक्क जो आहे तो तुम्ही सोडू नका आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला राहायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जा आणि स्ट्रॉंग मनाने राहा. त्यावर त्यांनी मौन धरलं आणि त्या मौनाचा अर्थ मला कळला. ते गृहस्थ काही तिथं जाऊन राहायला तयार होत नव्हते. त्यांचं म्हणणं आपलं एकच होतं की तिथं जायचं,
कटकट नको, भांडणं नको, म्हणून मी वेगळा राहतो, माझ्या हाताने खातो, मी बनवतो, मी करतो. मग समस्या सुटणार कशी? जर तुम्हाला जायचंच नाही आहे, करायचंच नाही आहे, तर मग तुम्ही जर तुमचं एकटं राहून आनंद व्यतीत करता आहात, जीवन आनंदात चालू आहे तुमचं, तर मग समस्या काय आहे? समस्या असेल तर त्याला मार्ग आपण शोधू शकतो, आणि तो शोधलेला मार्ग जर तुम्हाला पटत असेल तर तो अवलंबायचा, आणि जर तो पटत नसेल तर मग समस्या म्हणायचं आणि मग त्याचा त्रास करून घ्यायचा कशासाठी नाही. त्या सद्गुरूंचं म्हणणं जे आहे ते तुम्हाला काय वाटतं? पटतंय का तुम्हाला? आज सुद्धा कायद्याने आईवडिलांना मुलांनी पोटगी दिली पाहिजे असं कायदा सांगतो. आईवडिलांना मुलांनी पोटगी दिली पाहिजे, कारण लहानपणापासून मुलांना आईवडिलांनी वाढवलेलं असतं आणि मोठेपणी त्यांच्या वृद्धापकाळामध्ये मुलांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे असं कायदा सांगतो. तर हा कायदा कशासाठी असतो? तर हा कायदा पाळण्यासाठी असतो, आपल्यांसाठी असतो, ज्येष्ठांसाठी आहे, वयस्करांसाठी आहे, वृद्धांसाठी आहे. तो पाळण्यासाठी असतो, तो पाळला पाहिजे. तुम्ही त्या सद्गुरूंच्या मताशी सहमत आहात का? तुम्हाला काय वाटतं? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.